बीडच्या केज तालुक्यातील मसज्जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड फरार होता। जवळपास 20 ते 22 दिवसानंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला आहे। वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि CIDला शरण आला आहे। नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे। यात वाल्मिक कराडने आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही असं वाल्मिक कराडने म्हटलंय। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे।